तर नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग खरंच खूप खास आहे, बघायला विसरू नका. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आहे मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आई शुभेच्छा द्या. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर असो, आज आमच्या आईने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्यात. आज मेन्यू आहे आई पुरणपोळी ना, पुरणपोळीचा मेन्यू आहे. तर त्यासाठी इकडे बघू शकता खोबरं भाजतंय, इकडे कांदा भाजून झालाय, इकडे आहे डाळ शिजते. तर व्लॉग पूर्ण बघायला विसरू नका, स्टे ट्यून. आता पूर्ण व्लॉग मी तुम्हाला आज दिवसभरात काय काय करतो आम्ही ते तुम्हाला दाखवणार आहे, तर स्टे ट्यून. तर आता इकडे मी आवरून घेत आहे बाहेर जाण्यासाठी. बेसिक असं स्किन केअर करत आहे, फक्त ॲलोवेरा जेल लावणारी आणि माझी पॉन्डची पावडर जी आहे स्पिन्सची. तर मंडळी आता चाललोय आम्ही वाण आणायला, वाण सुगडं वगैरे आणायला चाललोय मार्केटला. आता मार्केटमध्ये जातो, बघतो काय काय घ्यायचं काय काय नाही घ्यायचं. आता आई आहेत सोबत, नाही तर काय एकटीच जात होते, एकटीच भूतासारखं घेऊन येत होते. आता आमच्या आई आहेत, बरं नाही काय काय घ्यायचंय, सुगडं वाण सुगडं वाण भरपूर काय काय घ्यायचं तुम्हाला दाखवतो, चला. इकडे आई ना मडके घेत आहेत, म्हणजे ते छोटेसे सुगडं जे आपण पुसतो ना ते. साईज वाईज इथे 30 रुपयाला आणि 40 रुपयाला असे प्राइस होते. तर आई आता ते सिलेक्ट करतायत, छान छान बघून घेणार आहेत. आणि खरं तर मला माहीत नव्हतं की हे सुगडे घेताना पण तिथेच हळदी कुंकू असं लावलं जातं. तर हे मी पहिल्यांदा बघितलं. तर इकडे आमच्या आई छान असे छोटे छोटे मडके घेत आहेत आणि मी पण इकडे काढते. 5-5 दोघींसाठी घेणार होतो. तर इकडे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि नंतर पेमेंट करून निघालो आम्ही. त्यानंतर तिळगुळच घेतले. आता घरी बनवायला तर काही तिळगुळ पण घेतले. सुट्टे डाळ. त्यानंतर आम्ही जात होतो. आम्हाला खरं तर ब्लाऊज पीस हवे होते, जसे मला पाहिजे तसे, पण ते काही कुठेच मिळाले नाही. सो आम्ही मग त्यानंतर डिसाईड केलं की आता दुसरीकडे बघूया काहीतरी. तर मग आम्ही हे छोट्या बरण्या घेतल्या आणि आता घाई पण खूप झाली होती आणि टाईम पण नव्हता, त्यामुळे छोट्याशा बरण्या घेतल्या, फूल दिलं आणि थोडंसं हळदी कुंकू वगैरे केलं. हळदी कुंकू म्हणून ह्याच बरण्या दिल्या. त्यानंतर गजरा घ्यायला आलो होतो. तो मोगऱ्याचाच आहे की वेगळा कोणत्या फुला? मोगऱ्याचं नाही आहे. आणलं करो 1-1 किलो. भाई अच्छा डालो, आपका नाम निकलना चाहिए मैंने. त्यानंतर गेलो एक गोष्ट म्हणजे आम्हाला दिवा घ्यायचा होता तो बघायला, पण आम्हाला खूप दिवसापासून शेगडी पण घ्यायची होती. तर आज मुहूर्त म्हणून आई म्हटलं चल बघू तर या. बघायला गेलो आणि फायनली आम्ही शेगडी बुक केली आहे. म्हणजे भयानकमध्ये प्लॅन केला, अचानकच डिसाईड केलं की शेगडी घ्यायची आणि घरी आणली सुद्धा आणि जॉईन केली सुद्धा. आणि आज संक्रांतीच्या दिवशी तिचं उद्घाटनसुद्धा केलं आणि छान असा स्वयंपाकसुद्धा पुरणपोळीचा त्यावर केला. तर इकडे आई म्हणाल्या की मग पहिली शेगडी आणली आहे, मग त्यामुळे तू पूजून वगैरे घे. म्हणजेच आपली लक्ष्मी असते ती, खरं तर एक अग्निदेवता, तिचं आपण पूजा करायची असते आणि गोड नैवेद्य ठेवायचा असतो. त्याचप्रमाणे आज गोड बनवणार पण होतो आम्ही, त्यामुळे मग छान अशी पूजा वगैरे मी इकडे करून घेतली. आणि इकडे आई आहे ते पुरणातलं पाणी काढून एक साईडला ठेवत होते. तर आई म्हणाल्या की तू स्वतः हळदी कुंकू लाव आणि मग नंतर बाकीचं स्वयंपाक करायला घे. म्हणून मग इकडे आता हळदी कुंकू वगैरे मी लावून घेणार आहे. कसं आहे गाईज, कुठली पण गोष्ट घेण्यासाठी खूप मुहूर्त लागतात. आता आम्हाला खूप दिवसापासून शेगडी घ्यायची होती, पण फायनली आज आम्ही ती शेगडी खरेदी केलेली आहे आणि खरंच खूप छान भेटली आहे मला शेगडी. मला 4 याची पाहिजे होती, पण आमचा किचन छोटा आहे, सो त्यामुळे मग मी 3च याची घेतली. इकडे आता स्वयंपाक बनवायला घेतला आहे, सार बनवती आहे. छानसा सार पण एकदम टेस्टी झाला होता. आता हे तर रुटीन तुम्हाला माहीतच आहे. छानपैकी स्वयंपाक वगैरे करून घेतला. तोपर्यंत आई पप्पांसोबत थोड्याशा गप्पा मारेपर्यंत इकडे पुरण शिजत होतं. मग मी इकडे सार टाकून घेतला आणि नंतर आईंनी पुरण वगैरे मला वाटून दिलं. तर आमच्या दोघी सासूसुनांची जोडी इतकी छान आहे ना, नजर नको लागायला. कारण की कसं आहे, लोक खूप जास्त आमच्या जोडीला बघून असं म्हणतात की तुम्ही मायलेकी आहेत का, आणि खरंच राहावं असंच राहावं. आमच्या आई पण मला भरपूर कामांमध्ये मदत करतात. खरं तर मदत करतात म्हणून नाही, पण त्यांचा स्वभाव खूपच छान आहे.
तर असो, आमच्या अशा सासूच्या जोडीला खरंच नजर नको लागायला. खूप छान आम्ही दोघी राहतो. आणि इकडे बघू शकता, आता मी फायनली स्वयंपाक झाला. आता मी इकडे म्हणजे पूर्ण नाही झाला आहे, एक साईडला आई पुरण देत आहे, तोपर्यंत मी ते सुगडे वगैरे धुवून घेते, म्हणजे ते थोडेसे ड्राय होतील. तर आता बघा, इकडे पुरणपोळी बनवायला घेतली. फर्स्ट टाईम तर मी पुरणपोळ्या बनवायला घेते ना, तर आईच बनवतात. त्यांच्या हातची पुरणपोळी अप्रतिमच असते, खूप सुंदर असते. पण आज बघा, मी म्हणजे बनवायला तर मी होते, पण मेजरमेंट त्यांच्याकडनं, सगळं त्यांच्याकडनंच गायडन्स घेत असते नेहमी. त्यांच्या अंडरच मी सगळा स्वयंपाक केला आज पण उत्तम झाला होता. इकडे पुरणपोळी पण माझ्या छान अशा फुगल्या होत्या, मस्तपैकी टमटमीत फुगलेली होती पुरणपोळी. कारण पीठसुद्धा खूप छान असं भिजलं होतं, 2-3 तास तरी पीठ भिजलंच होतं. सो त्यामुळे पीठ जसं तुम्ही मळाल ना, त्यानुसार तुमच्या पुरणपोळ्या होत असतात. तर आता तुम्ही बघू शकताय, छान अशा पुरणपोळ्या होत आहेत, किती छान असं. आणि माझ्या नवरोबाला तर पुरणपोळीला, इवन मलासुद्धा पुरणपोळीला तूप लावल्याशिवाय तर पुरणपोळी खाण्याची मजाच नसते. आणि एवढं इलेक्शन ड्युटीमध्ये नवरा बिझी होता, पण मी जबरदस्तीने बोलवलं आणि त्यांना पुरणपोळी खाऊ घातली, कारण त्यांची प्रचंड आवडीची आहे. आणि ते खाणार नाही, त्यांच्यासाठी एवढा घाट घालणार, ते खाणार नाही तर बरं नाही वाटणार. त्यांना प्रचंड आवडली, खाल्लं, मला खूप बरं वाटलं. असं थोडी नर्वस पण होते, कारण की एक मोठा वर्षातला पहिला सण होता आणि नवऱ्याचा दिवस रात्र घरी नाही म्हटल्यानंतर तरीसुद्धा असं. बघू शकता इकडे पुरणपोळी माझी. तर आता इथे गुळवणी ठेवलं होतं, गुळवणी पण माझं झालं आहे. इकडे भात लावला आहे, तो भातसुद्धा झाला होता. आणि त्यानंतर ना, इकडे तुम्ही बघू शकता साळ. हा काय दिसतो, इतका टेस्टी. आणि पहिल्यांदा गाईज माझ्या सासूच्या हातची चव माझ्या हाताला आलेली आहे. म्हणजे जसा त्या सार बनवतात ना, तसाच झाला होता. आणि आता पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला माझा पूर्ण दिसेल. मी कुठे जाऊन पूजा वगैरे केलेली आहे आणि छानसं मी रेडी झालेली आहे. तो पण लुक तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर त्यामुळे ह्या व्लॉगला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्हाला नेक्स्ट आम्ही कुठे पूजा केली ते तुम्हाला दिसेल. तर त्यासाठी स्टे ट्यून. ओके, बाय.